स्पोर्ट खिडूकपाडा आणि त्या संघासमोर फाईट करत असताना संघ पाहायला मिळेल. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टॉस जिंकला. खिडूकपाडा टीमला सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेताना बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला उसाटणे टीमला. सलामीची जोडी खेळपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळेल. मुकेश मडवी आणि धनंजय हिलाल ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. कॉम बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती साहिल उलवेकर. पहिलाच बॉल हा ट्रॅकर होता. पाठची एज झाली आणि जिथे पहिल्याच बॉल वरती विकेट संपादन केला आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमला. पाच 3 षटकांची मॅच आहे आणि अशा स्थितीमध्ये पहिल्याच बॉल वरती विकेट संपादन केलं साहिल उलवेकर, जो मुख्य ट्रम्प कार्ड आहे खिडूकपाडा टीमचा. आणि त्या ट्रम्प कार्डने सध्या वार केला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमवरती. पहिला धक्का फलंदाज मुकेश मडवी मैदानातून बाहेर झाला आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी अनिकेत डोपरी हा फलंदाज बायकर मास सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगला खेळ करावा लागेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल आणि त्याच्यासाठी मॅच मध्ये पार्टनरशिप महत्वाची आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट, थोडासा आत्मविश्वास वाढलाय गोलंदाज साहिल उलवेकरचा. सेकंड बॉल समोर अनिकेत. ओ चांगली गोलंदाजी अवे फ्रॉम द बॉडी. अगदी सुरळीत अशी गोलंदाजी पाहायला मिळतं. अचूक टप्पाना भेदक मारा इतकी चांगली गोलंदाजी साकत असताना मॅच मध्ये साहिल उलवेकर हा मुख्य गोलंदाज आपण खिडूकपाडा टीमचा. टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला ना त्या निर्णयावरती अद्याप ठाम गोलंदाजी करत असताना पुन्हा ट्रॅकर. कदाचित बॅटची एज देखील होती, मात्र इथे हात देखील तुम्हाला निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिलं षटक कसं फेकावं ना याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या देतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज साहिल उलवेकर. सलग 3 बॉल निर्धाव फेकल्यात आणि कमालीचा षटक सध्या विरा स्पोर्ट खिडूकपाडा टीमसाठी जखडून ठेवण्याचा प्रयत्न करतोय सध्या उसाटणे टीमला. मात्र धाबा येत नाहीये, हे डोकेदुखी राहिली. जेव्हा तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतील ना तेव्हा तुम्ही सिंगल डब्बलला प्राधान्य द्या, धावफलक खालतं ठेवा. मात्र रणनीती आखता आली नाही अद्यापिक. यस प्रहार केलाय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत. विकेटची संधी, दुसरा विकेट मैदानातून बाहेर. अनिकेत ठोफरी हा दुसरा धक्का लागतोय उसाटणे टीमला. त्याच्यानंतर व्यासपीठावरती आपण इन्व्हाइट करूया कुणाल दादा पाटील आंबे, ज्यांच्याकडून या स्पर्धेकरिता आम्हाला सन्मान चिन्ह या ट्रॉफ्या पुरस्कृत केल्या. दादाला विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती. तुमचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. दुसरा धक्का लागलाय, संघावरती प्रेशर निर्माण केलाय आणि पहिला षटक अगदी दमदार फेकतोय विरा स्पोर्ट खिडूकपाडा टीमसाठी. हा मुख्य ट्रम्प कार्ड आहे आणि सलग 4 बॉल निर्धाव, ज्याच्यामध्ये 2 धक्के उसाटणे टीमला. अकाउंट अद्याप ओपन झालं नाहीये. धाबेसाठी प्रतीक्षा करतोय. थोडस चुकी करत असताना चेंडू लॉंग स्टॉपला निघून चालला नॉन स्टॉप. यस 22 मध्ये या 4 धाबा. नोचा इशारा पंचांचा. यस टोटल 5 पंजा. नशिबाची साथ मिळाली बॅटिंग करत असताना उसाटणे टीमला. 5 धाबा पंजा. पाच जिथे सलग आपण 4 चेंडू निर्धाव पाहिले. त्याच्यानंतर थोडासा लाईन मधून भटकला गोलंदाज साहिल उलवेकर, जिथे नशिबाच्या साथीनं 5 धाबा मिळाला. पुढचा बॉल टॅपिंग क्रिकेट बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलोथ्रू मध्ये चेंडूची अडवणी केली आणि इथे अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळेल. सलगचा हा पाहिलं तर 5वा बॉल निर्धाव फेकला. कमालीचं षटक या स्पर्धेमध्ये आपण साहिल उलवेकरचा पाहतोय. पहिलं षटक कसं फेकावं याचं ज्वलंत उदाहरण. सुपर बॉलिंग. सलग 6 बॉल निर्धाव. अगदी हा विक्रम केला या स्पर्धेमध्ये गोलंदाज साहिल उलवेकरनं. पहिला षटक कमालीचा राहिला, तो मात्र गोलंदाजी करत असताना विरा स्पोर्ट खिडूकपाडा टीमसाठी.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस अवघ्या 5 धावांना 2 धक्के बॅटिंग करीत असताना स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उसाटणे टीमला संघाला सावरावा लागेल. एखादा खेळाडूला चांगला खेळ साकारावा लागेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये चांगला टार्गेट सेट करायचा तर एखादा खेळाडूला चांगला खेळ नक्कीच करावा लागेल. पहिला षटक अगदी दमदार राहिला आणि चांगली सुरुवात करून दिली. तो मात्र खिडूकपाडा टीमसाठी साहिल उलवेकरनं पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा आणि 2 विकेट. समोर फलंदाज पाहिलं तर इन ॲक्शन मध्ये धनंजय हिलाल ॲज अ ओपनर बॅट्समॅन ऑन अ स्ट्राईक. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. लेंथ लाईन भरपूर चांगली पाहायला मिळाली आणि इथे मात्र यस रेफर घेतलं पाहिलं जाईल की फलंदाज सेफ पॉपिस क्रूजवरती पोहोचल्यात की नाही आणि त्याचे पाणीवृत्ती केल्यानंतर योग्य तो निर्णय नक्की दिला जाईल. दरम्यान आमचे अतिथीगण आदरणीय आंबेगावचे एक चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय आत्मारामजी म्हात्रे साहेब यांना मी इथे इन्व्हाइट करतो की आपण मंचावरती यायचं आहे. विनोदजी खानावकर साहेब यांनाही विनंती आहे की आपण देखील मंचावरती यायचं आहे. आणि आमचे अतिथीगण या गावातील सर्व जे मेंबर्स आपण पाहतो सामन्याचा आनंद घेतात त्या सर्व वरिष्ठांना मी विनंती करतो की आपण मंचावरती यायचं. या वेलकम स्वागतम. आपली जागा या मंचावरती आहे. आमच्या आयोजकांच्या मनामध्ये आहे. या व्यासपीठावरती आपली जागा आहे. बालकृष्ण म्हात्रे साहेब आपणास विनंती आहे या वेलकम ऑन द स्टेज. तसेच सदाशिव भोईर साहेबांना मी विनंती करतो की आपण देखील यायचं मंचावरती. आदरणीय वंदनीय श्रीमान श्री सदाशिव भोईर साहेब या वेलकम स्वागतम सुस्वागतम. चला फलंदाज सेफ पॉपिस क्रूजवरती पोहोचल्यात. इथे हा तुम्हाला निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट फेकला गोलंदाज भावेश उलवेकर. हा दुसरा ड्रम कार्ड. स्लोवर गतीचा बॉल फसवा होता फसवलाय फलंदाज धनंजय हिलालला आणि हा लागेल तिसरा धक्का स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उसाटणे टीमला. गमवते सध्या बॅटिंग करत असताना उसाटणे संघ धावांसाठी सध्या संघर्ष करतोय. स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उसाटणे व्यासपीठावरती इन्व्हाइट केलं जाईल. विनोददादा खानोकर यांचं इथे शुभागमन झालं. एक गुणवंत खेळाडू आणि यांचं इथे शुभागमन झालं. आपलं हार्दिक स्वागत आहे. 5 धावांसाठी संघर्ष करावा लागतं. संघर्ष करावा लागेल. तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतं. त्याच्यामुळे मॅच मध्ये फाईट चांगली करायची असेल तर टार्गेट सेट करावा लागेल. मात्र ते होत नाही. सध्या 3 विकेट गमवल्यात आणि धाब्यांसाठी घाम घालतोय स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उसाटणे संघ. गोलंदाज तयार पुन्हा एकदा भावेश उलवेकर. ओ चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळण घेतो. लाईन खराब आहे. पंचांचा इशारा की हा बॉल वाईट आहे. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. बॅटिंग करत असताना उसाटणे 6 धावा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल ओ झड मध्ये फेकलाय. खोदकाम केलाय. मिड विकेटला केलाय. क्षेत्ररक्षक आहे तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक झालं आणि जोपर्यंत उचलती फेकते तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका धावेला प्राधान्य दिलं. एका धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 7 या आकड्यावरती. मॅच मध्ये सध्या तरी मी म्हणजे सत्ता गाजवतोय. तो मात्र गोलंदाजी करत असताना विरासपोर्ट खिडूकपाडा टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला आणि त्या निर्णयावरती ठाम गोलंदाजी केली. या दोन्ही गोलंदाजांना पहिला षटक दमदार राहिलं गोलंदाज साहिल उलवेकरचा आणि त्याच्यानंतर पूर्णपणे आत्मविश्वासानं गोलंदाजी साकारतो मॅच मध्ये भावेश उलवेकर जो दुसरा ट्रम कार्ड नक्कीच खिडूकपाडा टीमचा. समोर फलंदाज पाहिला अनुज ढोपरी. ओ बॅकफुट वरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न आणि तेवढीच चांगल्या लेंथ लाईन वरती गोलंदाजी केली जाते गोलंदाज भावेश उलवेकरच्या माध्यमातून. 5 जसे डॉट चेंडू येतील ना तसा लो स्कोर फलकावरती पाहायला मिळेल. प्रत्येक बॉल वरती धाव हवी आहे आणि अशा स्थितीमध्ये केले डॉट चेंडू मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातील. उसाटणे टीमला हा फटका प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहेत. पकडला झेल संपलाय. फलंदाज अनुज ढोपरीचा केला हा 4था धक्का स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उसाटणे टीमला. पूर्णपणे विखुरलेले मोती सध्या
उत्साडणे टीमचे पाहायला मिळतात. सलामीचे 4 फलंदाज वैयक्तिक 1 धावेचं देखील योगदान देता आलं नाही. चारही फलंदाज 0 वरती आउट झाले आणि हे अशुभ संकेत राहिलेत उत्साडणे टीमसाठी आणि त्याच्याच कारणाचं सध्या लो स्कोर तुम्हाला धाव पुस्तकावरती पाहायला मिळतं. संघ 7 या आकड्यावरती विकेट गमावला 4. गोलंदाज सह्या पुन्हा एकदा भावेश हुलवेकर. दोन्ही गोलंदाजांना सध्या 4 चांद लावलेत. खिडूकपाडा टीमसाठी इथे चांगला फटका आहे. बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये आलाय आणि आल्याला तडाखा दिला जितेश मडवीनं. जिथे मिळती 6 धावा उत्साडणे टीमला. टँक डीझल चला स्पीडअप करा. 2 षटकांचा केस समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उत्साडणे हा संघ जाऊन पोहोचला 4-13 या आकड्यावरती. शेवटचं षटक या मी म्हणेन शेवटच्या षटकामध्ये किमान 15+ धावा जर बनल्या तर एक फायटिंग टोटल उभारू शकते उत्साडणे टीम. अमर हिलाल फलंदाज जितेश मडवी ही जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. त्यांच्यावरती भरपूर काही अपेक्षा धरून बसलाय उत्साडणे संघ. चला फिल्डिंगची रचना अगदी चांगले ते सजवण्याचा प्रयत्न. बाकी 12 बॉलमध्ये पूर्णपणे मॅच मध्ये वर्चस्व गाजवलं सध्या खिडूकपाडा टीमनं. दोन्ही गोलंदाजांना चांगली कामगिरी आपली गुणवत्ता सिद्ध केली आणि 12 बॉलमध्ये अखेरकार फक्त 13 धाब्यांचा खरं तर 13 धाबा बनवल्यात बॅटिंग करत असताना उत्साडणे टीमनं. चांगली गोलंदाजी आपण पाहिली. 12 बॉलमध्ये आता अंतिम 6 बॉलमध्ये कशा रीतीनं फलंदाजी साकारली जाईल. हवाई रॅकेटचा वापर करावा लागेल मॅच मध्ये उत्साडणे टीमला. किमान 15+ धाबा हा खरं तर बनवावे लागतील. अमर हिलाल ऑन स्ट्राईक गोलंदाज तयार. राहुल उलवेकर पहिलाच बॉल अगदी जड मध्ये फेकला. ऑन साईडला अलाउन द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये आणि जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एकेरी दुहेरी धाबेनं तुमच्या मनामध्ये जो टार्गेट सेट करायचा त्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकत नाही उत्साडणे. जर त्या टार्गेट पर्यंत पोहोचायचं तर तुम्हाला प्रहारानं प्रहार करावा लागेल. विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल आणि ते सध्या होत नाही. अगदी चांगली गोलंदाजी अचूक टप्पा आणि नियंत्रित गोलंदाजी करत असताना आपण खिडूकपाडाचे एक गोलंदाज पाहतोय. पुढचा बॉल राहुल उलवेकर समोर इन ऍक्शन मध्ये जितेश मडवी ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. फुलटॉस बॉल यष्टरक्षकाला चकवला. यस पंचांचा इशारा. बॉल बिमारे नोचा इशारा. 5 पंजा हा दुसरा लक फॅक्टर मिळाला बॅटिंग करत असताना उत्साडणे टीमला. लक फॅक्टर मिळात. अतिरिक्त धाबा 10 सध्या मिळात बॅटिंग करत असताना उत्साडणे टीमला आणि संघाची धावा संख्या पहिली संघ 9 या 19 या आकड्यावरती. पुढचा बॉल फ्रीट असेल. समोर पुन्हा एकदा फलंदाज जितेश. प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची एज विकेटची संधी. रनआउटचा शिकार. हा 5वा धक्का लागतो बॅटिंग करत असताना नक्कीच उत्साडणे टीमला. थँक्यू. दरम्यान आम्ही इथे विनंती करीत आहोत आमच्या अतिथीगण कृणालजी पाटील साहेब आंबे आपण आमच्या मंचावरती यायचं आहे. हा विनंतीचा कॉल आमच्या आयोजक वर्गाच्या माध्यमातून इथे केला जात आहे. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आज इथं आपल्याला नक्कीच सन्मानचिन्ह या स्पर्धेचे देण्यात आलेले आहेत आणि ते आमचे अतिथीगण आपण पाहतोय इथे आलेले आहेत. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर 5वा धक्का फलंदाज जितेश मडवी मैदानातून बाहेर झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राहुल उलवेकर. ओहो यू मिस आय विल डेफिनेटली इट. फर्निचर डिस्ट्रॉ ट्रिपल अचित. 6वा धक्का स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उत्साडणे टीमला. संघर्ष करते उत्साडणे टीम. फलकावरती दाबा पहिला संघ 19 या आकड्यावरती. पाच चुकलं कुठं उत्साडणे टीमचा. सलामीची जोडी मुकेश मडवी धनंजय हिलाल त्याच्यानंतर अनिकेत डोपरी अनुज डोपरी या 4ही फलंदाज 0 वरती आउट झाले आणि त्याच्या कारणास्तव सध्या लो फलकावरती लो स्कोर तुम्हाला पाहायला मिळतं.
चारही फलंदाज झिरोवरती आऊट झाले. पूर्णपणे विखुरलेले मोती उत्साहाने टीमचे पाहिले आणि संघ सध्या जाऊन पोहोचला 19 या आकड्यावरती. शेवटचा षटक आहे गोलंदाज राहुल उल्वेकर हा एक अष्टपैलू खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आणि तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या मॅच मध्ये राहुल उल्वेकरची पाहायला मिळतं. शेवटचं षटक प्रहार करावा लागेल, अभि नाही तर कभी नाही. मात्र अशा स्थितीमध्ये संघ थोडासा अडचणीखाली सापडलाय, जिथे नवीन फलंदाज अनिल डोपरी एक अनुभवी खेळाडू, कॅप्टन कुल, संयम आणि शांत दिमागाचा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये इन झाला. अनिल डोपरी इन ऍक्शन मध्ये गोलंदाज तयार. पुन्हा एकदा नक्कीच राहुल उल्वेकर प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. लेंथ लाईन भरपूर चांगली आहे आणि इथे हा देखील तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतं. चेंडूंचा विचार केला राहुल उल्वेकरनं तब्बल चेंडू फेकले, ते मात्र 4 अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये फलंदाज अनिल डोपरी हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. ओ पल्लू कट अगदी चांगला, अगदी एस्ट्रिकच्या डोक्यावर चेंडूला टोलावलाय. लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप मिळते 4. नजाकतचा हा चौकार. डीजे अप्पा अगदी चांगलं संगीत डीजे नितीनच्या माध्यमातून. वय जरी आपण पाहिलं जास्त असलं तरी टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर चांगला खेळ साकारलं हे अनिल डोपरेने दाखवलं. एक चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, दिमागाचा वापर. पुलटा स्पॉट रिव्हर्स हा फटका अडबा बाटने केल्याचा प्रयत्न होता, तेवढा चांगला सक्षमरित्या फटका खेचला. अंतिम बॉलवरती सिंगल आली. अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उत्साहाने टीमनं धाबा जमा केला. 24-24 लक्ष विराट स्पोर्ट खेडूपाडा टीम समोर आहे 25-25 धाब्यांचं. पहा खरं तर आज आपण पाहिलं उत्साहाने टीमनं कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगला सहकार्य केला. आज देखील त्यांचा चांगला सहकार्य पाहिला आणि तेवढंच चांगला खेळ आपण पाहिला. त्याच्यानंतर अनिलदादा डोपरे यांनी मयूर यांना कळलं की पुढच्या वर्षी खरं तर जी रायगड ठाण्याच्या मानाची स्पर्धा होते, अगदी रॉयल आयोजन आपण पाहतो उत्साहण्याच्या नगरीवरती, आणि त्या स्पर्धेमध्ये आंबे या टीमला नक्कीच एंट्री दिली जाईल. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उत्साहने टीमला तब्बल 18 चेंडूंच्या अखेरीस 24 धाबा बनल्यात आणि 25-25 धाब्यांचं लक्ष घेऊन सेकंड सत्रामध्ये उतरावं लागेल विराट स्पोर्ट खेडूपाडा टीमला. सेकंड सत्र जसा चालू होईल आपण जाऊया, आवाजामध्ये आपण फेरबदल करूया आणि कॉम बॉक्स मध्ये जॉईन होतील आमचे मित्र, ज्यांचा 5 दिवस आपण आवाज ऐकतो, ते आमचे आकाशजी शेळके यांच्याकडे आपण जाऊया. थँक्यू सो मच. तर व्यासपीठावरती पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान केला जाईल. कुणालदादा पाटील ज्यांच्याकडून या स्पर्धेकरिता आपण पाहतो सन्मान चिन्ह या ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केले. एक दमदार व्यक्तिमत्व कुणालदादा पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केला जाईल. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय गैनाथदादा रणवी यांना की आपल्या पवित्र शुभासे आपण हा शुभ सन्मान करायचा. 5 चांगली स्पर्धा, ग्रामस्थांचा भरपूर चांगला सपोर्ट या स्पर्धेमध्ये पाहिलं आणि 6 दिवस क्रिकेटचं थर्रार आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं. आज स्पर्धेचा अंतिम दिवस व्यासपीठावरती शुभ आगमन होत असताना आपण पाहतोय बारामजी पाटील यांचे इथे शुभ आगमन झालं. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल. आत्मारामजी मात्रे यांना विनंती करेन की आपण यावं. बालकृष्णजी मात्रे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. त्याच्यानंतर विनोददादा खानावकर एक गुणवंत खेळाडू यांना विनंती करेन की आपण यावं, आपला शुभ सन्मान केला जाईल. हा सन्मान करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करेन, नक्कीच आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते गैनाथदादा रणवी यांच्या पवित्र शुभासे हा शुभ सन्मान केला जाईल. व्यासपीठावरती शुभ आगमन होत असताना आपण पाहतोय रोहन यांचे पिताश्री अर्थात आकाशाचे पिताश्री अर्थात आमचे कान्होजी रणवी यांचे इथे शुभ आगमन झालं. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. ग्रामस्थांचा आज भरपूर सपोर्ट या स्पर्धेमध्ये. त्याच्यानंतर पुढचं सन्मान केला जाईल. आदरणीय बालारामजी खानावकर साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे आणि
कानू रणधवी साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे, तसेच बालकृष्ण म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. सामन्याचा आनंद घेत आहेत. मंडळींना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं. त्याच्यानंतर पुढचं सन्मान केलं जाईल. एक दमदार व्यक्तिमत्व चिंद्रगावचे आदरणीय सन्मान्य लवशेठ पाडेकर यांना देखील विनंती करेन दादांना की आपण देखील यावा, आपलं देखील शुभ सन्मान केला जाईल. हा सन्मान करण्यासाठी पुन्हा एकदा मी विनंती करेन नक्कीच गणेशदादा रणवी यांना की आपल्या पवित्र शुभास्ते आपण हा शुभ सन्मान लवशेठ पाडेकर यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाते, ज्यांच्याकडून या स्पर्धेकरिता 1000 रुपयाची धनराशी आम्हाला पुरस्कृत केली. एक दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाते. त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल बालारामजी पाटील आंबे यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावा, आपलं देखील शुभ सन्मान केला जाईल. बालारामजी पाटील यांना विनंती करतो की आपण यावा, आपला शुभ सन्मान. गेम इज ऑन. अंपायर सिग्नल प्रथम रंबी करू विनंती. विघ्नेश्वर गणपती तुझ्या दर्शनी मांगल्याच्या ध्वजा सदा फडकती. पहिलाच बॉल आघात केलाय भावेशनं चौकार. तर हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन विठ्ठलजी भोईर यांना की आपल्या पवित्र शुभासे आपण हा शुभ सन्मान करायचा. प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीला जपताना आमचे दमदार आयोजक करते बालारामजी पाटील यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल. मायाचे उद्दाशाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मानचिन्ह देऊन इथे पाहुण्यांचं आदरातिथ्य सन्मान केला जातोय. गेम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज तयार अमर. सेकंड बॉल आहे. दुसऱ्या बॉल वरती दुसरा खरं तर चौकार मारायचा प्रयत्न पहा. गॅप मधून स्ट्रोक एक्झिक्यूट या गोष्टींसाठी परिचित आहे भावेश आणि अखेरकार आता त्यानं पुन्हा एकदा आपली दहशत दाखवायला सुरुवात केली. दुसऱ्या बॉल वरती येतोय अजून एक चौकार. त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल भिवाजी पाटील यांना विनंती करेन की आपण देखील यावा, आपलं देखील शुभ सन्मान केला जाईल. भिवाजी पाटील यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन कान्होजी रणवी यांना की आपल्या पवित्र शुभास्ते आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. एकूण धावा धावफलकावरती आता आपल्याला 8 पाहायला मिळतात. 8 रन्स आपण धावफलकावरती पाहतो. अगदी संघाच्या खात्यामध्ये लागलेल्या धावा आपण इथे पाहतोय. यावेळचा बॉल बॅटच्या मधोमध फटका चांगला आहे. भावेश उलवेकर याच्या बॅट मधून हा ब्रँडेड स्ट्रोक. बॉल सीमारेषा बाहेर. 6 रन्स. सुपर फलंदाजी आहे. अटॅकिंग क्रिकेट काउंटर अटॅक सादर करतोय अगदी मैदानाच्या आतमध्ये पॉपिंग स्विच वरती. हा खेळाडू ताकदवर आहे. या खेळाडूची हीच शैली राहिलेली आहे. खास करून अनेक मैदानामध्ये आपण पाहतो की ज्या वेळेला सुरुवात चौकारांनी करतो त्यावेळेला तिसरा बॉल अटॅकच दाखवतो खास करून आणि अटॅकिंग क्रिकेट दाखवत असताना 14 झाले धावफलकावरती. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता. यावेळेला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मिस झालाय भावेश आणि दुसऱ्या बाजूला मातम व्यक्त करतोय साहिल उलवेकर. ही जोडी आहे. ही जोडी आपण पाहिली तर नक्कीच एकमेकांशी चांगली खरं तर नाल या दोघांची जोडली आहे आणि क्रिकेटमध्ये आपण पाहतो की नियमितपणे यांच्याकडून चांगला क्रिकेट देखील खेळला जातो. ओव्हर द राऊंड द विकेटनं अमरचा पुढचा बॉल असेल. पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेत. पंच केलंय. फटका चांगला आहे आणि गॅप मधून आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेमध्ये लॉंग लेग क्षेत्रामध्ये लगावलेला हा एक धमाकेदार स्ट्रोक. धावा मिळत आहेत 4. इथून आपण त्यानंतर मेगा फिनालेसाठी पहा एक संघ काढणार आहोत. त्यासाठी आपल्याला लकी ड्रॉ करायचा आहे. खास करून मग या सामन्यातून जो संघ जिंकेल त्याला तिथेची नियोता असणार आहे आणि किरवली या संघाला नियोता असणार आहे की आपण इथे यायचं आहे. इथे लकी ड्रॉ केला जाईल. ज्याला चिठ्ठी मिळणार तो थेट जाईल महाअंतिम फेरीसाठी मेगा फिनालेसाठी. त्यामुळं आपण इथून जाणार आहोत ते म्हणजेच लकी ड्रॉ साठी. त्यामुळे किरवली संघ खेळाडू ऋतिक बोंडे यांना देखील विनंती की आपण देखील यावं व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. क्या बात आहे. ऋतिक बोंडे आलेत. व्यावसायिक गटामध्ये आपण पाहतो क्रिकेट खेळत असताना अगदी वेगवान गोलंदाजी याच मैदानावरती नियमितपणे सराव करत असतो. या स्पर्धेसाठी आलाय. ऋतिक तुझं स्वागत आहे. यायचं आहे मंचावरती. या वेलकम स्वागतम सुस्वागतम. 18 झाले धावा धावफलकावरती. बिनाकड्याचा मोबदला आहे. पोचायचं 25 पर्यंत. विनोदजी खानावकर साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला आलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करीत आहोत. साहिलसाठी हा बॉल वेगवान चेंडू रिलीज केला होता. गोलंदाज आलाय तो म्हणजे जितेश
आणि जितेचा बॉल आपण पाहिला, ज्याला बाउन्स दिला होता बॉलमध्ये, टप्पा पडल्यानंतर इलिगेशन बॉलला मिळालं, अगदी उचल देखील होती, ऍक्सलरेशन विथ बाउन्स आपण चेंडू रिलीज होताना पाहिजे. 18 धावा झालेत धाव फलकावरती. अंतिम क्षणामध्ये आपण पाहतोय स्पर्धा, ज्या स्पर्धेची आपण चर्चा केली, ज्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण पनवेल परिसरामध्ये राहिली, ती स्पर्धा बॅटच्या मधोमध टायमिंग तिकडे आपण पाहतोय आता सुटलं जात आहे आणि किंबहुना एकाला माघारी परतावं लागेल. धक्का बसेल टीम विरास्पोर्ट खिडूकपाडाला. साहिल उल्वेकर या खेळाडूच्या पारीची समाप्ती होते, अर्थातच फलंदाज बाद. रंगलेत भारी या आंबे मैदानावरी, परेश भाईंची आता है भारी, त्यांना ओळखते दुनिया सारी, त्यांना ओळखते दुनिया सारी, त्यांचं आयोजन. क्या बात आहे, 18 वरती हा पहिला धक्का दिलाय. परंतु मी म्हणेन जी मॅच बनवायची होती ती मॅच खास करून भावेश उल्वेकर या खेळाडूंनाच बनवलेली आहे. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय संघाच्या खात्यामध्ये लागलेल्या या धावा आहेत, ज्यामध्ये खास करून आपण जर पाहिलं तर मग सलामीची जोडी आणि त्यामध्ये खास करून भावेशने दाखवलेली एक अप्रतिम फलंदाजी आपल्या संघासाठी तितकीच आल्हाददायक ठरली असताना संघ जाऊन पोहोचलाय. तो म्हणजेच टोटल कार्डवरती धावा आहेत आता एकूण 18 धावा, एक गड्याचा मोबदला. पोचायचे 25 पर्यंत. मेगा फिनालेचं तिकीट, त्यानंतर लकी ड्रॉ साठी जे आपण 2 संघ निवडणार आहोत त्यामध्ये निवड चाचणीसाठी निवड होण्यासाठी हा सामना देखील असणार आहे. हे आव्हान त्यांच्या समोर. पा लिडिंग एज घेतली आहे, लॉंग स्टॉप नॉन स्टॉप बॉल जातोय सरळ सीमारेषा बाहेर. 4 रन. काय फटकेबाजी पाहायला मिळाल्या अगदी मैदानामध्ये. एक फलंदाज, खास करून या संघाचं कौतुक करणं गरजेचं. पहा विरास्पोर्ट खिडूकपाडा या संघाकडे जर आपण पाहिलं तर फलंदाजी त्यांची अंतिम क्षणापर्यंत नाहीये. खास करून मग हे 3 खेळाडू, ज्यामध्ये साहिल असेल, भावेश असेल आणि राहुल दादा असतील, या खरं तर खेळाडूंच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त अधिकतम स्तरावरती फलंदाजी पाहतो आणि त्यांच्या विकेट फार तर ते देत नाहीत खेळाडूंना. आणि आता आपण पाहतो सध्याच्या घडीला 2024 आणि आता सुरू होणारा 25चा हंगाम त्यांचं राहणार आहे असं वाटू लागलंय, कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अगदी अनन्यसाधारण अशी कामगिरी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाची धावा संख्या झालेली आहे एकूण 23 धावा. धावफलकावरती 25चं आव्हान असताना फक्त आणि फक्त 2 धावांपासून वंचित असतील अंतिम 3 मध्ये दाखल होण्यासाठी. स्ट्रायकर एंडला भावेश आजच्या दिवसामध्ये सर्वांना इम्प्रेस केलं, खास करून गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही गोष्टी तितक्याच आपण पाहतोय धमाकेदार या खेळाडूच्या. क्लीन बोल्ड, वेगवान चेंडू सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. एखादा अनुभव पडावा आणि एखादं शहर उद्ध्वस्त व्हावं त्या परीनं यष्ट्याच उद्ध्वस्त करून टाकल्यात. त्रिफलाचित क्लीन चिटच्या स्वरूपात भावेश उल्वेकर याचा डाव गुंडाळला जातोय फलंदाज बाद. रागान काय बघतोस रागान, तुझी दांडी ती उडवली वाघा. इथे आपण पाहतो अगदी आत्ता मात्र धक्का दिला. हेच धक्के जर सुरुवातीला बसले असते तर मग हा सामना सर्वांना नक्कीच तितकाच एन्जॉयबल आणि सगळ्यांसाठी तितकाच खरं तर मेजवानीचा हा सामना झाला असता. परंतु मी म्हणेन सुरुवातीलाच केली कामगिरी भावेशनं आल्हाददायक संघाला मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलेला आहे आणि टाळ्यांच्या आतिषबाजीनं खेळाडूचं स्वागत देखील केलं जात आहे. नवीन फलंदाज नितेश मैदानाच्या आतमध्ये. सर्व जिम्नॅस्टिक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात खिडूकपाडा संघामध्ये. मजबूत बांध्याचे खेळाडू आपण अलीकडच्या काळामध्ये पाहायचो. मग आपण पाहतोय राहुल दादा उल्वेकर असतील, त्यानंतर दादा भोईर असतील, त्यानंतर उमेश भोईर, या त्रिमूर्तीला कोण विसरेल. यांनी सर्वांची मनं जिंकली आहेत अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटमध्ये. आणि अलीकडच्या काळामध्ये आपण खिडूकपाडच्या स्पर्धा देखील पाहिजो, ज्या खरं तर नाववधित असायच्या. सध्याच्या घडीला आता क्रिकेट खेळाकडे जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे. इथे पहा पंचांचा खरं तर आपण पाहतोय अगदी या बॉलवरती डॉट बॉलचा इशारा आलाय. चांगला चेंडू रिलीज केला. या चेंडूंना फार तर खूप किंमत आहे क्रिकेटमध्ये आणि तो चेंडू गुडलँड स्पॉटवरचा आपटी बार बॉल आपल्याला इथे या अंतिम बॉलवरती रिलीज करताना गोलंदाज पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 11.50च्या सरासरीनं 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये 2 गड्यांचा मोबदला आहे. सहा मध्ये 2 पाहिजेत. या आकाश भोईरला कोणीतरी हातखंडा लावा प्लीज.
एक किरवलीचा तो ऋतिक आणि आंब्याचा आकाश बहिरे हे नको करतात. 6 मध्ये 2 पाहिजेत. ऋतिकजी बोंडे यायचं आपण मंचावरती. यंग डॅशिंग डायनामाइट आमचे परम मित्र ऋतिकजी बोंडे या. वेलकम ऑन दी स्टेज. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जर आला नाही तर मग या मैदानावरती सरावाला आले ना तर मग पायांना बेड्या घातल्या जातील बघा. नाही घालणार. येस परंतु या तुम्ही. येस विनंतीचा कॉल आहे. 23 धावा झालेत धाव फलकावरती. 2 आपण पाहतोय. खरं तर गाड्यांचा मोबदला मोजलेला आहे बघा. ऋतिकचं नाव घेतलं आणि ऋतिक हाजीर. एकूण धावा झाले 23. 2 धावा पाहिजेत. अमरेला फिल्डिंग सजवलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. या धावा वाचवण्यासाठी पूर्णपणे आपण पाहतोय विस्तृत फिल्डिंग, तीही यार्ड सर्कलच्या आतमध्ये. ही फिल्डिंग सजवणं आपण पाहतो. कमी धावा असल्यानंतर फार तर खूप संघ या रणनीतीनं जाताना आपण पाहतो. परंतु समोर राहुल उल्वेकर आहे. तो मास्टर माइंड खेळाडू आहे. त्यामुळं या धावा बनवण्यासाठी त्याचे प्रयत्न असतील. षटक घेऊन आले. अंतिमचं षटक असेल धनंजय हेलालचं. 6 मध्ये 2 वाचायचे आहेत. महेश जाधव हरिग्रामचा खेळाडू 6 मध्ये 1 डिफेंड केली होती. 6 मध्ये 2 डिफेंड होणार का? इन स्विंग बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आघात. MSD महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईलनं हा सामना संपवलाय. जुना जाणकार खेळाडू. लिजंड इज ऑलवेज अ लिजंड. मास्टर हा मास्टर असतो. मास्टर क्लास दाखवला राहुल उल्वेकर वीरा स्पोर्टचे सर्व यांनी आणि हा सामना जिंकलाय वीरा स्पोर्ट खिडूकपाडा संघानं. वेल प्लेड. अभिनंदन.